घडामोड नाशिकमधनं सलग 4 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। चाळीत ठेवण्यासाठी तयार असलेला कांदा आता ओला झालाय, त्यामुळे कांद्याचे भाव पुन्हा गडगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नाशिकमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका हा द्राक्षाप्रमाणेच कांद्याला देखील मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। कांदा जो साठवणुकीसाठी आणि नंतर बाजारात आणण्यासाठी तयार होता, त्या कांद्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान सध्या जिल्हाभरात झाल्याचं बघायला मिळत आहे। ते काही शेतकरी आहेत, नेमका कसा परिणाम होणार आहे, कारण आता 2-4 दिवसांपासून अवकाळी सुरू आहे, काय नेमकं नुकसान झालं? आमचे कांदे काढणी याच्यामध्ये तयारी होत असतानाच पूर्ण पावसाने नुकसान करून टाकलंय, जेणेकरून चाळीमध्ये साठवता सुद्धा नाही आलेलं शेतकऱ्यांना। पूर्ण पाणी त्या काढलेल्या कांद्यांमध्ये गेलंय, काही जे काढायचे बाकी आहे, तर इथपर्यंत सर्व आता हलकाच माल येतोय, जेणेकरून उच्च प्रतीचा कांदा पिकून सुद्धा आमच्या हाती काहीच नाही लागलंय। याच्याकडे सरकारनं दखल घ्यावी। सगळ्या आता शेतकऱ्यांना अपेक्षा लागलेले उंचावल्या अपेक्षा का जे आता ह्या 4-8 दिवसामध्ये जो पाऊस झाला त्याच्याने फार म्हणजे मालाचे फार नुकसान झालं आहे। त्यामुळे पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये नाशिकमध्ये पुन्हा एकदा कांद्याचे भाव गडगडतील असा एक अंदाज वर्तवला जातोय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।